हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी इथं कामाला सुरुवात केली आहे. तर तुम्हाला वाटत असेल की हे काय चालू आहे. तर होळी निमित्ताने म्हणजे आम्हाला घर सारवायचं आहे. तर त्यासाठीच आमची तयारी चालू आहे. तर माझ्या सासूबाई इथं माती व काही शेण घेऊन ते मिक्स करून घेत आहे. तर होळी निमित्ताने म्हणजे आमच्याकडं सर्व स्त्रिया म्हणजे घरं वगैरे साफ करून तसेच भांडी स्वच्छ करतात व घरदारसुद्धा खूप छान पद्धतीने म्हणजे सारवून घेत असतात. तर त्यासाठीच आमचीसुद्धा तयारी चालू आहे. तर आजच्या व्हिडिओ त्या संबंधितच असणार आहे. तर प्लीज व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. तसेच चॅनलला जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर फायनली त्यांचं काही काम झालं आहे. तर मी थोड्या वेळानंतर घरी आले कारण जेवण घेऊन गेले नव्हते. तर त्यासाठीच डबे वगैरे भरून घेतले व आता मी शेतात जाणार आहे कारण तिकडून मला शेणसुद्धा आणायचं आहे. तर त्यासाठीच जात आहे. तर कंटिन्यू राहा. तर फायनली म्हणजे थोड्याच वेळात म्हणजे थोड्याच अंतरावर आमचं शेत आहे. तर शेतात आल्यानंतर काही रोपांना पाणी दिलं. तर ऊन खूप असल्यामुळे दररोज पाणी घालते तरीसुद्धा सुकून जात असतात. तर काही कामं झाल्यानंतर मी घरी जायला निघाले कारण खूप उशीरसुद्धा झाला होता. तसेच घर सारवायला म्हणजे वेळसुद्धा जातो. तर त्याचप्रमाणे मी डोक्यावरती घेऊन निघाले आहे. तसेच काही पिशवीमध्ये सुद्धा होतं शेण जे की हे गाडीवरती घेऊन येणार आहे. तर फायनली खूप म्हणजे जडसुद्धा लागत होतं. तर मी लवकर आले आणि लवकर म्हणजे हे काम करण्याचा माझा प्रयत्न चालू होता. तसेच नेहमी म्हणजे प्रत्येक सणाला आम्हाला हे घर सारवायला लागतं व आम्ही आनंदाने ते करत असतो. तसेच सर्व स्त्रियासुद्धा खूप आनंदाने करत असतात. तर त्याचप्रमाणे हे सणसुद्धा खूप म्हणजे उत्साहाने साजरे होणार होता. तर त्याचप्रमाणे घरी आल्यानंतर काही भांडी वगैरे होती तर ते मी आधी स्वच्छ करून घेतली. नंतर मग काही एका कामाला सुरुवात केली. तर हे काम मध्येच तर त्यासाठीच आणि इकडं मागं म्हणजे काल मी झटकून वगैरे जाड वागड वगैरे काढून घेतले होते. पण इकडचं म्हणजे थोडं बाकी होतं तर ते आधी साफ केलं आणि नंतर मी फायनली सारवायला सुरुवात करणार होते. पण त्याआधी काही म्हणजे खड्डे-खुड्डे पडले होते तर ते आधी साफ करून नंतर मग सारवायला सोपं जात असतं. तर त्यासाठीच जाड शेण होतं तर ते घेतलं आणि त्याच्यानं म्हणजे जे खड्डे-खुड्डे वगैरे होते तर ते आधी मी भरून म्हणजे छानपैकी असं साफ करून घेत होते आणि नंतर मग पातळ म्हणजे असं पाणी घालून सारवणार होते. तर त्याचप्रमाणे माझं काम आज चालू आहे. तर घर म्हणजे इतकं काही मोठं नव्हतं तसेच छोटंसुद्धा म्हणजे आमचं घर नाही. तर फायनली म्हणजे आज पूर्ण दिवस म्हणजे बराच टाईम मला लागणार होता कारण सारवायच्या अगोदरसुद्धा झाडू मारायचं, नंतर सारवून झाल्यानंतरसुद्धा तर हे सर्व मी म्हणजे एकटी करत असल्यामुळे फायनली मला आज दिवसभर म्हणजे ह्याच कामात जाणार आहे. तर कंटिन्यू राहा. तुम्हाला मी दाखवते की मी कशा पद्धतीने सारवते किंवा मी काय काय सारवलं. तर आणि हो, माझी भाषा थोडं तुम्ही इग्नोर करा कारण आम्ही गावठी भाषेत बोलत असतो. तर त्याचप्रमाणे तर इथं फायनली माझं चुलीजवळ तर सर्व म्हणजे झालं आहे आणि नंतर घरात आले. तर घरातसुद्धा पातेले वगैरे भरून आणलं कारण परत उठावं लागतं. तर त्यासाठीच तर फायनली मी घरातसुद्धा सारवायला सुरुवात केली आहे. तर नेहमी म्हणजे प्रत्येक सणाला सारवावं लागतं कारण सारवल्यानंतर म्हणजे एक वेगळाच उत्साह येत असतो. तर त्याचप्रमाणे आणि होळी तर आम्ही स्पेशल खूप आनंदाने साजरी करत असतो. तर होळीला तर न चुकता आम्हाला सारवावंच लागतं. तर अशाच पद्धतीने म्हणजे काही कामं असतात जे की खूप आनंदाने करत असतो. तर त्याचप्रमाणे हे कामसुद्धा करतो. तसेच तुम्ही कशा पद्धतीने होळी साजरी करता तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने मी पटकन पटापटा हात फिरून म्हणजे मला थोडं संध्याकाळी अजून ते ब्लाऊज वगैरे स्टिच करायचं आहे. तर त्यासाठीच माझी घाई गडबड चालू होती. तसेच भात वगैरे भरून ठेवले होते तर ते सुद्धा साफ करून नंतर जे आमचं धान्य साठवण्याचं आहे तर ते सुद्धा
काम करायचं होतं, तर त्यासाठीच म्हणजे ते अगोदर करून घेतलं आणि नंतर मग सारवायला घेतलं आहे. तर फायनली अशा प्रकारे खूप सारी कामे असतात जे की एका स्त्रीला मॅनेज करून जे काही आपण दुसरं काम अजून त्यासोबत करत असतो, तर तसेच मीही करत असते. त्यात काही सांगण्यासारखं किंवा नवीन नाही. तर फायनली इकडचं सुद्धा म्हणजे माझं सारवून झालं आहे. तर फायनली म्हणजे पूर्ण घर मी आज दिवसभर सारून घेतल्यानंतर ओलं-ओलंच होतं, तर ते झाडूसुद्धा मारून घेणार होते. काही मातीत काही खडे वगैरे असतात, तर ते चिकटून राहतात व सुकून जातात. तर ओले असल्यामुळे ते निघून जातात. तर छानपैकी असं थोडं सुकलं होतं आणि थोडं ओलंसुद्धा होतं. तर तसंच मी झाडू मारून घेतला. तर पूर्ण म्हणजे घर मी सारून काढलं होतं. तर फायनली खरंच खूप म्हणजे बसून सवय नसते ना इतका टाईम बसायला, तर त्राससुद्धा होत असतो. तर त्याच पद्धतीने म्हणजे पण काय करणार, शेवटी म्हणजे आज नाही तर उद्या सारवावं तर लागणारच. पण फायनली मला ब्लाऊजसाठी वेळ काढण्यासाठी मी म्हणजे आजच हे काम कंप्लीट केलं. तर अशा पद्धतीने मी सर्व म्हणजे माझं पूर्ण घर सारवून परत झाडू मारून कंप्लीट केलं आहे. तर फायनली तुम्ही पाहू शकता. तसंच बाहेर बाकी आहे, पण ते उद्या होईल कारण ते थोडंसंच होतं. तर अशा पद्धतीने इकडचंच थोडं सुकलं आहे आणि अर्धं बाकी आहे, तर ते थोड्याच वेळात सुकणार आहे. तर संध्याकाळी 4 वाजले मला जवळ हे काम पूर्ण करायला. तर अशा पद्धतीने म्हणजे माझं हे काम आज पूर्ण झालं आहे. तर फायनली तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का? तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच कमेंटसुद्धा करा आणि हो परत सांगते की चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.